नमस्कार मित्रांनो, हवामान न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आहे 5 फेब्रुवारी. तर आपण जाणून घेऊ 6, 7, 8, 9, 10 या तारखेचा हवामान अपडेट. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकतो मुंबई, नाशिक, जळगाव, अकोला, नागपूर या भागात मित्रांनो आपल्याला हलक्या प्रमाणामध्ये 1-2 दिवसामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. तसं मित्रांनो, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर या भागात देखील आपल्याला हलक्या प्रमाणामध्ये ढगांचं वातावरण बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती, वाशिम, चंद्रपूर, कापसी ह्या पूर्ण परिसरामध्ये आपल्याला हलक्या प्रमाणामध्ये ढगांचं वातावरण बघायला मिळू शकते. तसं मित्रांनो, पावसाची शक्यता कोणत्याही भागात आपल्याला दिसत नाही. तर मित्रांनो, काही न्यूजवाले सांगत होते की येत्या 1-2 दिवसामध्ये राज्यात मोठं चक्रीवादळ आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ती न्यूज फेक आहे. अशा कोणत्याही न्यूजवर आपण विश्वास ठेवू नये. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता संपूर्ण 8, 9, 10 तारखेपर्यंतचा हवामान अपडेट. तर मित्रांनो, कोणत्याही दिवशी आपल्याला वातावरणात बदल झालेला दिसत नाही. फक्त हलक्या प्रमाणामध्ये आपल्याला बदल झालेला दिसणार आहे मित्रांनो. तर तो बदल असा आहे की फक्त ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते. तुरळक भागामध्ये मित्रांनो 7, 8, 9, 10 तारखेला मालेगाव, नाशिक, अहिल्यानगर, श्री छत्रपती संभाजीनगर, वाशिमच्या पश्चिमी भागात शेगाव या भागात मित्रांनो आपल्याला हलक्या प्रमाणामध्ये ढगांचं वातावरण बघायला मिळणार आहे. पावसाची शक्यता कुठेही राज्यामध्ये आपल्याला दिसणार नाही. तसं मित्रांनो, लातूर, सोलापूरच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला हलके ढग बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, राज्यामध्ये कोणताही मोठा बदल झालेला आपल्याला दिसत नाही. तर मित्रांनो, बदल झाल्यास मी तुम्हाला नवीन व्हिडिओ माझा लवकरच पाठवणार. तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा. कारण मित्रांनो, तुम्ही जर बेल आयकन प्रेस केले तर तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ बघायला मिळणार. तर मित्रांनो, छोटीशी अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.